नमस्कार अँड वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आपण पाहतोय की अनेक फेडरेशनचे असोसिएट फेडरेशन बरोबर जोडले जात आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकतात, मार्केट बघतात, इंडियाचं बाहेरच्या कंट्रीमध्ये जात आहेत, दुबईला जात आहेत आणि त्यामधनं निर्यात सुरू करतात. आज आपल्याबरोबर आपले असोसिएट भूषणजी बळगट आहेत पुण्याचे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं आज एक ऑनियनचं एक्सपोर्टचं कंटेनर आज स्टफिंग चालू आहे आणि त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते या क्षेत्राकडे कसे आले आणि आज फेडरेशन बरोबर जोडल्या गेल्यानंतर एक्सपोर्टचं कसं काम सुरू झालं आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घ्या. भूषणजी नमस्कार. नमस्ते. तर मला तुमच्याबद्दल सांगा, तुमचं बॅकग्राऊंड थोडक्यात सांगा मला. बरं, माझं बेसिकली माझं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. कोर बिझनेस माझं कन्स्ट्रक्शनचा आहे. सेकंडली पोस्ट कोविड बेसिकली फूड लाईन हा माझा एक पॅशन म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पॅकेज फूड, त्याच्यानंतर स्पायसेस म्हणा, या सेक्टरमध्ये माझी खूप चांगली आवड असल्यामुळे मी पोस्ट कोविड थोडंसं एक सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम अजून बिझनेसेस आपण ड्राईव्ह केलं पाहिजे या उद्देशानं मी ॲक्च्युली फूड लाईनमध्ये मी एंटर झालो विथ द नेम गॉर्मेट फूड्स बेसिकली. तर याच्यामध्ये माझ्याकडे सगळे एक्सपोर्ट क्वालिटीचे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये माझं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे पूर्ण इंडियामध्ये. सेकंडली माझ्याकडे पुण्याचे काही प्रोडक्टसाठीचे एक्सक्लुझिव्हिटीज आहेत. तर असं करून आम्ही बेसिकली वी स्टार्टेड विथ द डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इन पुणे रिजन. त्याच्यामध्ये माझ्याकडे काही एक्सपोर्टचे लिंक्स होते. त्याच्यासाठी मला बेसिकली अंडरस्टँड करून घ्यायचं होतं की हाऊ एक्झॅक्टली थिंग्स वर्क्स बेसिकली. म्हणजे माझ्याकडे काही चांगले प्रोडक्ट्स आहेत विच आय नीड टू एक्सपोर्ट इट टू द सेम डिफरंट कंट्रीज बेसिकली. सो हाऊ वी कॅन डू दॅट. तर दॅट्स हाऊ आय केम अप विथ इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. ॲक्च्युली मला फेसबुकवरती लिंक मिळाली आणि दॅट्स हाऊ आय गॉट इन टच विथ यू अँड त्याच्यानंतर सेमिनार घेतला आपला. आणि त्याच्यानंतर वेन आपल्या सेमिनारमध्ये मला कळलं बऱ्यापैकी माझे डाऊट्स, माझे क्वेरीज जे काय होते त्या क्लिअर झाल्या. सेकंडली मी ज्या वेळेला दुबईचा जो आपण एक इव्हेंट प्लॅन केला होता दॅट वॉज रिअली फॅन्टॅस्टिक ॲक्च्युली. दुबई बिझनेस टूर जो ॲक्च्युली येस. त्याच्यामध्ये बेसिकली आम्हाला ॲडव्हान्टेज असा होता की मला कोर लेवलवरती जाऊन दुबईचा मार्केट कसा ड्राईव्ह होतो. दुबई मार्केट इज नॉट अ स्मॉल मार्केट बेसिकली. दुबई आपण म्हणतो फक्त दुबईसाठी, पण दुबई इज एंटायरली द UAE एरिया इज एंटायरली GCC बेसिकली. तर मग आपल्याकडे फक्त एकच सिटी नाही तर आपल्याकडे N नंबर ऑफ वर्टिकल्स आपल्यासाठी ओपन होतात. तर त्याच्यासाठी माझा एक टार्गेट होता की आपण तिथे जाऊन रॉ लेवलवरती तुमच्याकडनं जे काही इनपुट्स मिळणार आणि तो ड्राईव्ह कसा होतो बेसिकली बिझनेस. म्हणजे मी इकडनं प्रोडक्ट पाठवला तर तो तिथे राईट सोर्सकडे पोहोचला पाहिजे. तो कसा पोहोचतो, त्याचे रेट्स आपल्याला योग्य मिळतील नाही मिळतील. त्याच्यामध्ये ब्लफिंग्स सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ब्लफ्स, की बाबा मार्केटमध्ये माल योग्य रेटमध्ये विकले जात नाही. तर हे जे प्रॉब्लेम्स होते हे प्रॉब्लेम्स मला आय जस्ट थॉट की हे मला दिस विल ब्लो द एंटायर माइंड फ्रेम ऑफ चेंज द माइंड फ्रेम. आणि लकीली इट हॅपन इन द सेम मॅनर. म्हणजे मी जेव्हा अल्वीर मार्केट मी जेव्हा एक्सप्लोर केला इन रिगार्ड्स टू फ्रुट्स, त्याच्यानंतर पेरिशेबलमध्ये नॉन पेरिशेबल प्रोडक्ट्समध्ये मी जेव्हा अल्ट्रासला गेलो तर माझ्याकडे बऱ्यापैकी माझे जे क्वेरीज होते ते सॉर्ट आउट झाले बिकॉज ऑफ द फेडरेशन. म्हणजे कोर लेवलवरती मला तिकडचे जे तुमचे असोसिएट्स आहेत बेसिकली ते हॅड गिव्हन अस राईट पर्स्पेक्टिव्ह हाऊ एक्झॅक्टली वी शुड गो, वी शुड अप्रोच आणि आपल्याला राईट टार्गेटेड बिझनेस मिळायला पाहिजे. याच्यासाठी चांगला फोकस मला बेसिकली तुमच्याकडे फेडरेशन मार्फत मिळाला. टेक्निकली तेच होतं की आपण बघतो की बरेच लोक स्वतः शिकतात, ऑनलाईन शिकणारे खूप लोक असतात, 2-2 वर्ष ते व्हिडिओ बघत असतात, वाचत असतात, लोकांना भेटत असतात, पण ते स्वतः जाऊन कधी मार्केटमध्ये बघत नाही की ऍक्च्युअली तिथे काय चाललंय. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना ती रिअलिटी कधीच कळत नाही. करेक्ट. म्हणजे अभ्यास करतो आपण आणि जेव्हा नंतर आपण जातो काम करायला तेव्हा मार्केट कुठे निघून गेलं. एक्झॅक्टली. आपण ते म्हणतो ना थोडक्यात आपण एक इंटर्नशिप केली. करेक्ट. तर ही प्रॅक्टिकल इंटर्नशिप आपल्याला वेन वी स्टार्ट गेट इन टू अ बिझनेस त्यावेळेला आपल्याला ती इंटर्नशिप मिळणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. तो गायडन्स मिळणं, ते प्रॅक्टिकल नॉलेज मिळणं, एक्सपर्ट्स करणं, जो प्रॅक्टिशनर आहे फील्डवरती उभा आहे त्याच्याकडून ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज तुम्हाला मार्केट कळणार नाही आणि तुम्ही ते डिसिजन्स घेऊ शकत नाही. ट्रू. तर आता मग त्या बिझनेस टूर नंतर तुम्ही अनेक पोर्टफोलिओ बघितले, म्हणजे नॉन पेरिशेबल प्रोडक्ट बघितले, अवीर मार्केट बघितलं दुबईचं, त्यानंतर अल्ट्रास मार्केट जे कमोडिटी मार्केट आहे किंवा प्रोसेस फूडच्या बाकी प्रोडक्टसाठी मार्केट आहे. यातले काही प्रोडक्ट तुम्हाला वाटलात ना की पोटेन्शियल आहे? येस. मी ॲक्च्युली जेव्हा अल्वीर मार्केटला गेलो होतो तर तिथे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जे माझ्या स्कोपमध्ये असलेले प्रोडक्ट्स होते ते माझ्यासाठी होते एक तर ग्रेप्स,
then there were chili, red chili, sorry, green chilies, chili. and then onions. Onions. Basically या 3 सेक्टर मध्ये माझे चांगले लिंक्स आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, विच आय नेव्हर एक्सप्लोर्ड ऍक्च्युली. पण ते मला एकदम राईट सोर्स आहे माझ्याकडे, डायरेक्टली जिकडनं मी घेऊ शकतो आणि मला चांगला रेट मिळू शकतो, कॉम्पिटेटिव्ह रेट बेसिकली. तर तो एक मी पर्स्पेक्टिव्ह बघितला वेन आय वॉज इन टू अन अल्गीर मार्केट. त्याच्यानंतर माझा जो कोर फंडामेंटल होता विच वॉज स्पायसेस, याच्यासाठी मला अल्रास मार्केट वॉज व्हेरी बेनिफिशियल. की तिथे जाऊन मी सपोज आता तिथे आपण हळदी विकतो, तर हळदी तिथे जी विकली जाते दॅट इज व्हेरी रॉ फॉर्म बेसिकली, म्हणजे ती आपण इंडियामध्ये वापरणार पण नाही एखाद्या वेळेला. तर तशा टाईपची हळदी, मिरची या गोष्टी आपण तिथे आम्ही बघितलो बेसिकली, विच वॉज ऑफ म्हणजे थोडक्यात आय वॉज डिसअपॉइंटेड लुकिंग ॲट द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट बेसिकली. तर तिथे मला असं वाटलं की येस आय कॅन डू समथिंग बेटर इन दिस. आणि लोकांना सी पॉइंट इज रेट हा महत्वाचा नाहीये, quality is also a matter wherein people they need, I feel people they need good quality product also. तर इथे मी केटर करू शकतो इज व्हॉट आय थॉट ऑफ. करेक्ट. नाही, मार्केटची सिच्युएशन अशी असते की मार्केटमध्ये ए ग्रेडला पण डिमांड आहे, बी ग्रेडला पण आहे, सी ग्रेडला पण आहे, डी ग्रेडला पण आहे. सगळेच लोक जसं बोललात तुम्ही हळदी जसे की 3.5 कर्क्युमिनची घेऊ शकत नाही, काही लोक 1.5 कर्क्युमिनची पण घेतात, कारण त्यामध्ये कॉस्टिंगमध्ये पण फरक असतो. त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टला मार्केट आहे. आपल्याला कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, काय त्याचं टार्गेट प्राइस आहे, त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट बसवता आलं पाहिजे. आय थिंक दॅट व्ह्यू वी शुड हॅव एक्सपोर्टर. वी आर ट्रेडर बेसिकली. या केसमध्ये आपण काय करू शकतो, दॅट म्हणजे जे मला अंडरस्टँडिंग आली त्याच्यामध्ये पण कॉस्टला बसवण्यासाठी वी कॅन गिव्ह अ बेटर क्वालिटी, म्हणजे इन्स्टेड ऑफ द क्वालिटी विच आय सॉ देअर. हे आपण प्रयत्न करू शकतो, म्हणजे बेसिकली दॅट इज व्हॉट आय थॉट की हे गॅप आहे जो मी फिलअप करू शकतो. मग आता मार्केटमध्ये हे सगळे प्रोडक्ट तुम्ही बघितले, यातलं कुठलं प्रोडक्ट तुम्ही निवडलं मग सुरुवात करण्यासाठी? आता मी सुरुवातीला मी तर पेरिशेबल मध्ये माझ्याकडे जे डायरेक्ट लिंक्स आहेत त्याच्या थ्रू मी पेरिशेबल प्रोडक्ट सुरुवातीला मी आय एम ट्राईंग टू पेनिट्रेट टू गेट अ राईट प्रोडक्ट इन टू द मार्केट अँड राईट प्राइस ऑल्सो. तर हे माझं फर्स्ट प्रायोरिटी आहे. सेकंड विल बी स्पायसेस. थर्ड मी जसं आता फोर्थ कमिंग माझा जो एक नवीन टार्गेट आहे की मी प्रोसेस फूड मध्ये जो माझी निश कॅटेगरी आहे इंडियामधली, तर त्या प्रोडक्टसाठी मी केटर करावं दुबईमध्ये. तर पेरिशेबल मध्ये कुठला आता मी आज जे मी ओनियन ऍक्च्युअली जो मी सप्लाय करतोय, माझ्याकडे रिक्वायरमेंट आली आहे बेसिकली 50-55 प्लस. तर या प्रोडक्टला आपण केटर करतोय बेसिकली. माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या थ्रू आपण हे वर्कआउट करतोय बेसिकली, आणि त्यांचं याच्या रिलेटेड खूप वर्षापूर्वीचा बिझनेस आहे. आणि आपण फर्स्ट वी आर ट्राईंग फॉर द ओनियन आपण इकडे एक्सपोर्ट करतोय आज. अच्छा. मग तुम्ही आता मार्केट बघितलं, सगळं इकॉनॉमिक समजून घेतलं. येस. तुमच्याकडे ऑलरेडी नेटवर्कमध्ये रिसोर्सेस आहेत, लोक की ज्यांच्याकडे ऑलरेडी ते काम करतात या क्षेत्रामध्ये, एक्सपर्ट्स आहेत. आपल्याबरोबर प्रणवजी आहेत की जे आपण आता एवला APMC मार्केटमध्ये बसलोय. इथे यांचं ऑनियनचं मोठं काम आहे, स्वतःचं ट्रेडिंग आहे, एक्सपोर्टचं सप्लाय आहे, स्वतः एक्सपोर्ट पण केलेलं आहे, आणि आता ते भूषणजींना आता ऑनियनचं सप्लाय करतात ह्या एक्सपोर्ट शिपमेंटसाठी. तर त्यांच्याकडून आपण थोड्या गोष्टी जाणून घेऊया. प्रणवजी नमस्कार. नमस्कार. वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. मला तुमच्याबद्दल सांगा, तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगा. मी ऑनियन बिझनेसमध्ये साधारण 12-13 वर्षापासून आहे. बरं. माझ्या वडिलांचा जुना बिझनेस आहे. बरं. जवळपास वडील 83 पासून वर्क करतात. बरं. या फर्ममध्ये. बरं. तर ऑनियन ट्रेडमध्ये आम्ही खूप म्हणजे चढउतार खूप बघितले आतापर्यंत. म्हणजे कॉन्स्टंट एक प्रकार म्हणजे चालू नाही आहे. अपडेट्स होणं खूप गरजेचं आहे. काळाप्रमाणे अपडेशन्स गरजेचे आहे. जसं आपण म्हणतो का मोबाईल्सला जसे अपडेट्स येतात, तसं बिझनेसमध्ये पण दर वर्षात 2 वर्षात नवीन नवीन अपडेट्स येतात, त्या स्वीकारल्या गेला पाहिजे. पहिले खूप बल्क बिझनेस होता एक्सपोर्टमध्ये वगैरे, पण आता तो खूप करणारे खूप झाले, नवीन नवीन खूप करताय, पण ते प्रॉपर चॅनलनी किंवा प्रॉपर क्वालिटी मेंटेन करून करत नाही आहे. त्याच्यामुळं एक्सपोर्ट गल्फ मार्केट पण आपल्याकडनं म्हणजे काही प्रकारे म्हणजे जातोय आपल्या हातातून, आणि काही गव्हर्नमेंट पॉलिसीज पण चुकताय. कारण की कधी मार्केट अप राहिलं, एक्सपोर्ट बॅन होणार, अशा काही गोष्टी घडतात. तर त्या गोष्टींमुळं काय होतं, समोरचा इम्पोर्टर मग नंतरून दुसरीकडनं माल म्हणजे दुसऱ्या कंट्रीकडनं माल घ्यायचं चालू करतो. त्या टायमाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी खूप प्रॉब्लेम्स होतात, कारण की आपल्याकडचे फंड्स अटकतात, कारण आपण कंटिन्युएशनमध्ये राहतो, लिक्विडिटीमध्ये काम करत राहतो. तर त्या टायमाला आपण काम करताना मग त्यांच्या म्हणजे मग तो परत तो होऊन जातो, तो दुसरीकडं ट्रान्सफर होऊन जातो, तो दुसऱ्या कंट्रीकडनं तो अप्रोच होऊन जातो, मग तो तिकडूनच हे राहतो, मग परत आपल्याकडनं बॅन उघडतं कधीतरी.
मग परत ती सगळी लिंक बसवणं हे करणं, त्याच्यामुळं बिझनेसमध्ये स्टेबिलिटी खूप कमी आहे ओनियन बिझनेसमध्ये. आणि ॲक्च्युली ओनियन पण हा पेरिशेबलच आयटम आहे, त्याच्यामुळं खूप काही सांगायचं कामच नाही आहे, कारण पेरिशेबल म्हणजे त्याचं Shelf life मध्ये बाकी गोष्टी हो, म्हणजे ते फरक पडतो. आता ऑनियन कोणत्या व्हरायटीचा ऑनियन तुमच्याकडे येतो अवेलेबल? सध्या आता हा एंडिंग सीझन आहे रेड ऑनियनचा. बरं. आता जो नवीन येतो तो गरवा ऑनियन म्हणून म्हणतो आपण, म्हणजे तो गावठी. बरं. जो रेड ऑनियन आहे त्याची लाईफ नसते, बरं. त्याची लाईफ एक साधारण आपण 10-15 दिवसात तो एनी हाऊ तो आपल्याला क्लिअर करायला लागतो ॲट द एंड ऑफ द एंड सोर्सेस. हार्वेस्टिंग. हो, आफ्टर हार्वेस्टिंग त्याला एक 7-8-10-15 दिवसात आपण तो जवळपास तो डिलिव्हर करून तो कुठेतरी संपला पाहिजे. आता जो नवीन क्रॉप येतोय तो गरवा आपण गावठी ऑनियन म्हणून म्हणतो, तर तो उन्हाळा कांदे म्हणतो त्याला थोडक्यात आपण मराठी शब्दात जर म्हटलं तर. हा उन्हाळा कांदा आपण इथून स्टोअर करतो. ही स्टोअर आपण जशा प्रोसेसनी करतो त्याच्यावर डिपेंड करते त्याची लाईफ. हा शेल्फ लाईफ त्याची त्याच्यावर डिपेंड करते. आपण इथून साधारण म्हणजे ओनियन म्हणजे आज एप्रिल महिन्यात चालू होतो, जवळपास मार्च एंडिंग पासून निघायला चालू होतो काही याच्यात, तर मार्च पासून तर एप्रिल पर्यंत साधारणतः 15-20 एप्रिल पर्यंत चांगल्यापैकी निघतो. त्याच्यानंतरचे जे कांदे आहेत ते टिकायला त्याची शेल्फ लाईफ कमी राहते, पण ते पण स्टोअर होता. तर साधारण पण उन्हाळा कांद्याला महिना, 1.5 महिना, 2 महिना तुम्ही जनरली असा पण जर प्रॉपर वेनी स्टोअर केला तर महिनाभराने असं पण राहतं. आणि तसं आपण शेतकरी जसं फार्मिंग स्टॉक जसं करता तर त्याची लाईफ इथून तुम्ही 6 महिने पकडा. दिवाळीला विकता काही लोक, डिसेंबरला विकता, काही ॲट द एंड म्हणजे जानेवारीला सुद्धा येतात काही. म्हणजे ती त्यांची टेक्निक आहे ती स्टोअर करण्याची. ती फार्मर्सची काही टेक्निक्स आहे, ते तेवढे कष्ट घेतात त्याच्यासाठी पहिले प्रॉपर. हा म्हणजे त्याच्यात मग सगळंच. आता याचं सध्या व्हॉल्यूम कसं आहे मार्केटमध्ये ऑनियनचं? आता दरवर्षी तुम्ही एवढ्या वर्षापासून ह्या बिझनेसमध्ये आहात, सध्याचं व्हॉल्यूम आत्ताचं मार्केटचं कसं आहे ऑनियनचं मार्केट? आता हा अपकमिंग क्रॉप आहे, आता इथून व्हॉल्यूम हा वाढत जाणार. म्हणजे रेट कसे राहतील इथून पुढे? रेट तर आता जसं जास्त व्हॉल्यूम आला म्हणजे ऑटोमॅटिक रेटचं थोडं बेसिकली प्रेशर खाली राहतील. हा, प्रेशर बेसिकली तर थोडे खालीच राहतील. काय लगेच काही वाढण्यासारखे तर काही सोर्सेस वाटत नाही. एक साधारण महिना 2 महिना जे मार्केट्समध्ये उन्हाळा कांद्यात किंवा जेव्हा पण एक मेजरली जेव्हा चेंजेस होता तर हा ऑगस्ट म्हणजे जुलै 15-20 जुलै पासून एक टर्निंग पॉईंट चालू होतो दरवर्षीप्रमाणे. म्हणजे मग हे सगळं शेवट हे निसर्गावर डिपेंड करतं. बरं. नाही मग आता जे म्हणतो आपण ह्या व्हॉल्यूम वाढणार आहे आपलं, मग आता निर्यात जो विषय आता आपण बघतो की आता एक एक्सपोर्टचं कंटेनर तुम्ही आता पॅकिंग केलं आणि स्टफिंग सुरू आहे, तर निर्यातीचं व्हॉल्यूम किती आहे सध्या? एक्सपोर्टचं व्हॉल्यूम किती आहे? आता बऱ्यापैकी म्हणजे चालू होतंय, म्हणजे बऱ्यापैकी आता वाढतंय. म्हणजे असं तर चांगलंच आहे, पण एक मार्केटमध्ये आता जे पण उन्हाळा कांदे आहेत तर उन्हाळा कांद्याचं जवळपास 60% 50% आताच जो व्हॉल्यूम आहे तो बेसिकली सगळा एक्सपोर्ट करत आहे. कारण की रेड ऑनियन जो आहे हा रेड ऑनियन मध्ये आणि गरव्या म्हणजे उन्हाळा कांद्यात आता सध्या प्राइसचा डिफरन्स आहे ₹3-4 किलो. तर डोमेस्टिक लेवलला त्याचं मार्केट अजून बरं आहे, याची कॉस्टिंग अजून येत नाही, पॅरिटी येत नाही अजून. मग आता जे निर्यात म्हणतोय आपण होतीये आता व्हॉल्यूम चांगलं म्हणतो, तर कोणत्या देशांमध्ये चाललाय हा कांदा जास्त? सध्या दुबई चांगलं आहे, कोलंबो पण जात आहे, पण थोडं बेसिकली आता कोलंबोचे काही जे इश्यूज आहेत त्याच्यामुळे थोडंफार म्हणजे, पण बाकी सध्या गल्फ कंट्रीज बऱ्या आहे आता. बरं, ठीक आहे. मग आता तुम्हाला स्वतःला जो एक्सपिरियन्स आहे कांद्याचा बिझनेस, आता तुम्ही देशाबाहेरही जाऊन आलेले आहात, तुम्ही काही मार्केटही बघून आलेले आहात, तुम्ही काही देशांमध्ये एक्सपोर्टही केलेला आहे कांदा, तुम्ही अनेक इम्पोर्टरलाही माल देता डायरेक्टली पॅकिंग करून, याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? मी गल्फमध्ये नाही गेलो, मी कोलंबोला गेलो होतो. कोलंबोला मी 2-3 कंटेनर्सचं काम केलं, पण मला सूट नाही झालं. कारण की समोर ब्लफ डिफॉल्टर्स लोकांचा पर्सेंटेज जास्त आहे. तर मी पर्सनली एकच सजेस्ट करेन का प्रत्येकाने म्हणजे बघून काम केलं पाहिजे. फक्त फोनवर किंवा ह्याच्यावर नाही, तुम्ही प्रॅक्टिकली तिथं जाऊन त्याची काय हे काही नाही तुम्ही डेप्थ मध्ये तिथं बघितलं पाहिजे. आणि तुम्ही आणखी कुठल्या देशात गेला होता? मी बांगलादेश पण गेलो आहे. बांगलादेश पण मार्केट चांगला आहे. आपल्या इंडियातून बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतं बांगलादेश पण. बेसिकली आपल्याकडनं 3-4 बॉर्डर्स आहे. एक मेहंदीपूर मालदा बॉर्डर म्हणतो, गोजाडांगा आहे कलकत्त्याजवळ, एक बेनापोल आहे, हिली आहे. तर मेजरली काम मालदा आणि गोजाडांगावरनं जास्त होतं, या दोन्ही बॉर्डर्सवरनं. चांगलं काम आहे ते पण बांगलादेशचं. पण एवढंच आहे का बघून काम केलं पाहिजे. डिफॉल्टर्सचा पर्सेंटेज जास्त आहे. आपण प्रॉपर वेनी बघून काम केलं तर चांगल्या पार्ट्या पण आहेत प्रत्येक ठिकाणी. म्हणजे दोन्ही पार्ट आहे.
मग कसं पेमेंट टर्म्स तुम्हाला साधारणतः दिसलंय ह्या ट्रेडमध्ये, म्हणजे ह्या कोलंबोमध्ये किंवा बांगलादेशमध्ये पेमेंट टर्म्स कसे कसे तुम्हाला तुमच्याकडे डील्स आले होते? एक जनरली 10 दिवस 12 दिवसाच्या आत म्हणजे आम्हाला पेमेंट हा ऑलरेडी रिलेशन्स मध्ये होते, म्हणजे पहिले काम झालेलं आहे प्रॉपर, जे विजिट झाली, आम्ही एकमेकांना म्हणजे भेटलेलो आहे पहिले. बरं एक साधारण ठीक आहे. मग आता तुम्हाला आता तुमचं जे काम तुम्ही करता, हा सगळा अनुभव घेऊन आता तुम्ही स्वतः पण करता काम, लोकल ट्रेडिंग पण आणि कुठलं सप्लाय डोमेस्टिक पण माझं. आता पुढे काय वाटतं तुम्हाला कांद्यात आणखी तुम्ही काय याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करणार आहात या कामामध्ये? आता दिवसेंदिवस काम म्हणजे व्हॉल्यूम वाढणारच आहे आता इथून, म्हणजे हा सीझनचा व्हॉल्यूम तर वाढत राहणार आहे, प्रत्येकाला बिझनेस म्हणजे एक्सपांडच करायचा आहे. बरं ठीक आहे. आता ते प्रॉपर वेनी चांगल्या लोकांच्या संगतीने आपण केलं पाहिजे. मग आता जे आता भूषणबाईंचं जे कंटेनरचं स्टफिंग केलंय तुम्ही आता जे भरून देताय कंटेनर, याचं कॉस्टिंग थोडं सांगू शकाल का मला? आता कांदा आपण काय रेटनं घेतला आणि साधारणतः पॅकिंग आणि लोडिंगचा आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च किती येतो साधारणतः? साधारणतः आपण इथं कांदा मार्केटमध्ये परचेस करतोय 10.5 ते 11.5 रुपयेपर्यंत. बरं एक ॲव्हरेजची कॉस्ट 11 रुपयाच्या लगभग येते. बरोबर. आपण इथून पॅकिंग खर्च, कमिशन इथलचा जो काय आपण जोडतो, एक साधारण 2 रुपीज मिनिमम मध्ये येतो. बरं त्याच्यानंतर समजा ट्रान्सपोर्टेशन आहे 1 रुपये 70 पैशाच्या लगभग 1 रुपये 60 पैसे फ्लेक्झिबल राहतं, एक 5-10 पैसे इकडे तिकडं. तर साधारणतः म्हणजे JNPT पर्यंत असं जातं. बरोबर ठीक आहे. तर आपण बघतो मित्रांनो की आपण ही कांद्याचं कॉस्टिंग आहे साधारणतः 11 रुपयांनी कांदा मिळाला आहे आपल्याला. त्यानंतर 2 रुपये साधारणतः पॅकिंगचा खर्च, 1.70 त्यांचं साधारणतः ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर आता भूषणजी तुम्ही सांगा की पुढचं आता कस्टम क्लिअरन्स आणि जो पुढचा भाग आहे फ्रेट आहे, कस्टम क्लिअरन्सला अप्रॉक्सिमेटली आपल्याला 3.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला कोटेशन आलेलं आहे. म्हणजे इथून दुबईला पाठवण्याचा लॉजिस्टिकचा खर्च म्हणू शकतो. बरं 3.5 लाख रुपये, 3.5 लाखच्या जवळपास झाले, म्हणजे विच वॉज व्हेरी लेस, ऑलमोस्ट 2-3 months डाऊन द लाईन. पण आता सध्या बिकॉज ऑफ प्रोडक्टचं म्हणजे मग तो पर किलो साधारणतः 11-11.5 रुपये होतो. हा अप्रॉक्सिमेटली 11-11-30 रुपीजच्या जवळपास जातोय. बरं मग आता म्हणजे जर बघतो आपण जे घेतला आपला कांदा जो आपण 11 रुपयाने घेतला, प्लस 2 रुपये आपलं पॅकिंग झालं म्हणजे 13, प्लस 1.70 म्हणजे 14.70 झाले मुंबईपर्यंत. सपोज इथून पुढे 11-30 म्हणजे साधारणतः 26 रुपये कांदा दुबईला जायला दुबईला पोहोचतो. 26 रुपये म्हणजे हे CIF कॉस्टिंग झालं. बरोबर. जर म्हटलं तर बघ, जर पूर्ण शिपमेंटची जर कॉस्ट बघितली तर साधारणतः 3.25 लाख रुपयाचा कांदा झाला. त्यानंतर 60,000 रुपये तुमची पॅकिंग, 40,000 रुपये ट्रान्सपोर्ट आणि 3.5 लाख रुपये साधारणतः कस्टम 7.5 लाखाच्या शिपमेंट झालं साधारणतः. बरं आता यामध्ये इथून तर झालं पाठवणं, हे तर खूप सोपं काम आहे, पण खरं काम तर दुबईत काय होणार आहे हे आपल्याला माहित असतं आणि तिथं ते भाव मिळणं आपल्याला हे चॅलेंज आहे. तर मग पुढं काय खर्च होतो तुम्हाला? आता इकडनं जेव्हा दुबईला पोहोचतो, तर दुबईला पोहोचल्यानंतर जे काही तिकडचे क्लिअरन्सेस आहेत बेसिकली, तर त्याला एक साधारण 5 रुपये किलो प्रमाणे आपल्याला खर्च लागतो. बरोबर. क्लिअरन्स मध्ये वॅट असेल, कस्टम क्लिअरन्स असेल, ट्रान्सपोर्टेशन, एक्झॅक्टली ते सगळे आले आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 रुपया मागे कमिशन लागतो एक अप्रॉक्सिमेटली साधारणतः लागतो. तर तेवढे एक 6 रुपये आपले याच्यामध्ये ऍड, म्हणजे मग 26 रुपये CIF प्लस पुढचं जर आपण विक्रीला माल टाकला करेक्ट तर 32 रुपीजच्या जवळपास आपल्याला लँडिंग कॉस्ट जाते तिकडे. म्हणजे हे आजचं तुमच्या कंपनीचं कॅल्क्युलेशन आहे. मग 32 रुपीज जर म्हटलं तर दिरम मध्ये जर कॅल्क्युलेट केलं, दिरममध्ये कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः 1.26 दिरमच्या जवळपास आपलं व्हॅल्युएशन 32च्या हिशोबानं 1.5च्या जवळपास जाते. 32 रुपीजच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं आपण, आजचा रेट जर कॅल्क्युलेट तर 20 रुपीज 50 पैसेच्या जवळपास जर कॅल्क्युलेट केलं तर आपण दीड दिरमच्या जवळपास 1.50 दिरम म्हणजे पर केजीचं कॉस्टिंग साधारण 1.50 इन्क्लुडिंग ऑल एक्सपेन्सेस. एक्झॅक्टली. आणि आता मग मार्केट रेट काय तुम्ही एक्सपेक्ट करता? आता तिथे मार्केट रेट आपण जे अज्युम करतो दॅट इज ऑलमोस्ट 1.6 to 1.8च्या जवळपास आम्ही फ्लोटिंग मध्ये कन्सिडर करून चाललोय. तर जवळपास आपल्याला 1.6 to 1.8च्या जवळपास मिळालं, म्हणजे 10 fields to 20 fieldsच्या जवळपास आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो. एक्झॅक्टली. आता 10 fields म्हणजे अराउंड 2 रुपीजच्या जवळपास जाते. येस एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही म्हणताय की ह्या कन्साइनमेंट मध्ये पर केजी ऍटलीस्ट 2 रुपीज तरी प्रॉफिट झाला पाहिजे असं आपण गृहीत धरून चालू आहे. आणि मॅक्सिमम मग 4 रुपीज 5 रुपीज पण होऊ शकतो. एक्झॅक्टली. फ्लोटिंग येते. बरं. मग पूर्ण कन्साइनमेंटचं प्रॉफिट साधारण ऑलमोस्ट 40 to 50,000च्या जवळपास आपण बेअर मिनिमम कन्सिडर केलं पाहिजे. कन्सिडर करून हो येस.
करेक्ट. तर दॅट्स अ कॅल्क्युलेशन ऑफ ऑनियन. यू कॅन सी हे सगळं ऑनियनचं कॅल्क्युलेशन आहे. एवढं सगळं क्लॅरिटी आपल्याला पाहिजे. अनेक लोकांना फक्त इथं वाटतं की बाबा की आज लिलावाचे रेट बघितले ₹11 आणि दुबईचे रेट बघितले ₹36. अरे बापरे 3 पट रेट आहे आणि लगेच लोक कांदे भरायला सुरुवात करतात. पण ते मध्ये किती खर्च आहे, किती कष्ट आहे, किती वेळ लागणार आहे, ते कोण काम करणार आहे आणि तो माणूस किती ट्रस्टवर्दी आहे, तो ट्रान्सपरंटली काम करणार आहे का, ह्याच सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हाच खरा बिझनेस आहे. हे समजणं हाच खरा बिझनेस आहे. अदरवाईज एक्सपोर्ट करणं फार अवघड काम नाही आहे. हे लॉजिस्टिक्सचं काम आहे. पण हे सगळं इकॉनॉमिक्स समजून घेणं, त्यावरती कंट्रोल असणं हे महत्त्वाचं आहे. तर मोशनजींचा आज एक एक्सपोर्टचं पहिलं कन्साइनमेंट जाणार आहे. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि प्रणवजी तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करताय. एक्सपोर्टरला सप्लायर जर चांगले असतील आपले, ज्यांना एक्सपोर्टचं प्रोडक्ट समजतंय, त्याचं क्वालिटी समजतंय, त्याचं पॅकिंग समजतंय, टाईमवरती डिलिव्हरी समजते, तरच आपण ते एक्सपोर्टरने त्यांनी माल चांगला दिला तर एक्सपोर्टर पुढे एक्सपोर्ट करू शकतील. पण आता एक्सपोर्टर कधीच फील्डवर जाऊन स्वतः माल प्रोक्युअर करू शकणार नाही त्या लेवलनं, जे लेवलनं आपले सप्लायर किंवा आपले पार्टनर ते करू शकतात. त्यांची प्रोफिशियन्सी, त्याच्या इफिशियन्सी, त्यांचं काम त्याच्यामध्ये आहे. आणि एक्सपोर्टरचं काम आहे की बाबा मार्केट ॲनालिसिस करणं, मार्केटमधलं डिमांड समजून घेणं, तिथल्या काही कस्टमरशी बोलणं, ऑर्डर्स काढणं, हो ना, आणि मग तो डिमांड फुलफिल करणं, हे आपलं एक्सपोर्टरचं काम आहे. त्यामुळे एक्सपोर्टरनं फॉरवर्ड लिंकिंगवरती काम केलं पाहिजे, आपले पार्टनर सप्लायरनं बॅकवर्ड लिंकिंगवरती काम केलं पाहिजे. आणि असे सगळे डॉट जर कनेक्ट झाले तरच आपल्याला हे गणित बसवता येऊ शकतं. चाललंय आणि स्टफिंग सुरू आहे कंटेनरचं, ते आता आपण थोडंसं बघूया. धन्यवाद.